हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि खरं बऱ्याच दिवसांनी भेटायची इच्छा होती. फायनली मी आज आली आहे आणि आपण दुष्यंतच्या बंगल्यात बसलो आहे आणि दुष्यंतची आई ह्या इंटरव्ह्यूमध्ये आहे असं भास व्हावं म्हणून आई पाठीशी आहे. येस, कसे आहात दोघेही? आणि धमाल मस्ती करत शूटिंग सर्व मी आता बघत होती. हो एकदम जिवंत आहे, मस्त आहे, एकदम टकाटक. कमाल आहोत. कमाल आहोत. हे नाशिककरांचा हा प्रॉब्लेमच आहे ना. प्रॉब्लेम काय त्याच्यात? जिवंत आहे हा प्रॉब्लेम आहे. नेहमी असं एकदम उत्तर असं एकदम तडकतं भडकतं आलं पाहिजे. जिवंत नाही मग काय, तडकतं भडकतं म्हणजे विषय एंड. पण मी आता बघत होते की तुला हा खूप छळतो का सेटवर? हिला बघितलं डोळ्यांनी. हो 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 हो. काय नाही बा, आता इंटरव्ह्यूला पण हे माझी ही प्रोफाईल म्हणून दरवेळेस त्या साईडला होती. मी गप बसतो की नाही या बाजूला? सांगितलं फक्त, अरे सांगितलं, मी बसतो की नाही गप? छळत नाही मी. पण आहे ना, खूप चॅलेंजिंग सीन सुरू आहे सगळे. आपण जेव्हा लॉन्च होता सिरियलचा तेव्हा आपण गप्पा मारल्या, पण तेव्हा नुकतंच तुम्ही म्हणतात ना की तुम्ही जसं ओळख होती आणि आत्ता एकदम ओळख झाली आहे. किती ओळख आहे? अजिबात नाही, आमचे काय मैत्री मित्र. बऱ्यापैकी ओळखतो, पण फक्त आवडी निवडी अजून माहित नाही, कळतायत पण असं ओळखतो. नाही आधी ओळखत होतो, आता ओळखू नाही. पण सीनमध्ये जे आता मग अशी झालं की शूजच विसरला, असा सर्वात बोलतात ना सर्वात क्रेझी किस्सा घडलाय का आतापर्यंत? आतापर्यंत किस्से घडले? हा, किस्से तर चालूच असतात रोजचेच. तिकडचा फिल्म सिटीतलाच मला वाटतं ते काकांचं ते जे होते त्या आजी आणि ते हे देतात तो एक होता. हा, त्या सीनला मध्ये जाऊ. अरे हे काय होतं किस्से सारखा नव्हता का? आहेत तसे खूप. रिअलाइज हो यार, आणि असं होतं आणि म्हणजे असं होतं की मग ते दुसरं पुढे गेल्यावर अरे हा मग आठवलं किस्सा, असं होतं. नाही पण किस्से खूप होत असतात. नाही, पण आता तू जे बघितलंस ते पहिल्यांदाच घडलंय, पण ठीक आहे. असं होतं, असं चप्पल. हो नाही, मी विसरलो. हा, म्हणजे त्यांच्याकडे होतं ना तिकडे, मग किस्सा म्हणण्यापेक्षा आमच्याकडे आम्ही खूप धमाल करतो बेसिकली. खूप खेचत असतो एकमेकांची. आम्ही दोघंच नाही, अख्खे सगळे जण, असं कोणीच सरळ नाहीये. सो आम्ही मज्जा धमाल दिवस. पण बघितली पहिला तू जेवल्यानंतरचे इफेक्ट, साईड इफेक्ट? मी नव्हतो. मी सिन्सिअरली काम करतो इकडे येऊन. त्या कोलॅबोरेशन मध्ये तू सुद्धा आहेस आणि मी नाहीये. खुरापती कोणाच्या होत्या नक्की? ही आयडिया मला ह्याची भनक होती का? विना परडेचा अभिनय आहे तो. यावेळी मी काही, मला तेवढा वेळच नव्हता विचार करायला की असं काहीतरी करूया वगैरे. हे भक्ती वगैरे म्हणजे माझी बहीण वगैरे दाखवली आहे, ते फार उत्साही कार्य करते. हे करूयात ना म्हणजे चला, झोपायचं नाही, ते आपल्याला आवडतं, चला. ऍक्टिंग होती पण मला ते बंब्याला त्याच्या टीम मधले कोणतरी आहे ते पार त्याच्या गावात पाठवलं होतं एडिटला. तिकडनं एडिट होऊन आलंय वगैरे, खूप कष्ट घेतलेत. म्हणलं हे एवढं कोण करते? समजलं. येस, पण धमाल मस्ती तर सुरूच आहे. आणि आधीच्या मालिकेत शुभांगी लाटकर मॅम तुझ्या आई साकारत होत्या आणि ह्यात पूजाताई. तर म्हणजे ऐसा सोच के ही रखा आहे. त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा झाला आहे आत्ता? कारण का त्या एक मदर फिगर आहेच, आपल्याला त्यांच्याकडे बघूनच कळतं. त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा आहे? आणि भले तुमचं सिरियलमध्ये एकदम क्रॉस असेल ना, ऑफ कॅमेरा किती छान तर कमालच झाली. आम्ही धमाल करत असतो दिवसभर. मला बोर नाही होत, मला बोर नाही. हे बघ, मी जर तोंड उघडलं तर मग तो छळतो कसं ते सांगू का आता? चांगलं बोल. हे बघ, नाही, आम्ही गट्टी तर आधी ओळखतच होतो, त्यामुळे असं खूप वेळ नाही लागलाय व्हायला. पण खूप मजा येते काम करायला सुद्धा. आणि काम असं खूप कमी वेळा ब्रेक मिळतो, त्या ब्रेकमध्ये आम्ही खूप, आणि दोघांचं सीन मध्ये पण म्हणजे ती आता आजच तो टेलिकास्ट झालं ना त्याच्यात. आता त्याच्यात एक होतं की ती उतरते गाडीतनं, मित्र घेऊन जा, त्याच्यावर ते करून दाखव, एकदा करून दाखव. ते लिहिलं नव्हतं, पण तो असं म्हणतो की हे जे काय घाण आहे ती पिशवी ती घेऊन जा. मला अचानक वाटलं, तेव्हा मी ते घेतलं आणि मी स्वतःच फुटले टेकमध्ये की एवढं बोलायची गरज नाही, नेतोय ना म्या. आणि हे जे आपलं आलं आणि आम्ही चालूच होतं. बरं, ते फिल्म सिटीत आम्ही मास्टर केला होता त्याचा. परत जेव्हा कटिंग केलं तेव्हा ते प्रत्येक टेकला फुटत.
तेव्हा तू इम्प्रॉम्प्टू केलंस, कोणालाही माहीत नव्हतं की हे येणार आहे, तेव्हा कोणाला हसायला आलं ना की तुम्ही त्या सीनमध्येच होतात? अरे फुटलो ना, हा. कट लगेच कट झाल्या फुटलो होतो. असं खूप परत रिटेकमध्ये तो सीन तू जो पण हा आणि क्लोज मध्ये त्याच्या वेळी 5 वेळा फुटलो, माझ्या वेळी शेवटी सर म्हणाले ए बाज आता. तेव्हा कुठे आम्ही कंट्रोल केलं, पण ठीक आहे. अशा तुमच्या सीन्समध्ये मांजरी पण असं ते मला आत्ता कळलं. म्हणजे हो, म्हणजे तिच्या सीन मध्ये आम्ही बोका आहे आणि तो हा, त्यात तो. कोणालाही घाबरत बिबरत नाही, असं बिस्स काहीही फरक पडत नाही. हे काय चाललंय, तो भाई राजा आहे, राजा करून टाका करून तो सीन मधनं मस्त जातो कार्य. का सरकार, दुष्यंत सरकार. संगतीचा परिणाम, दुसरा काय? पण तो म्हणजे सीन चाललं वगैरे त्याला बाईला काही इंटरेस्ट नसतो किंवा जेवणाच्या वेळेस येऊन त्याला का माहित असेल. हा तो हो, ठीक. अभिषेक, तुझा हा लुक आहे ना एकदम वेगळा आहे. तू आधीच्या भूमिका साकारलं त्याच्यापेक्षा हा एकदम डिफरंट आहे. घरून काय कॉम्प्लिमेंट आली आहे कारण का ह्या लुकसाठी? कारण का ना आपण स्वतःला बघायला आपण एक फिक्स केलेलं असं की मला हा लुक बरा नाही वाटत. तुला स्वतःला कसं वाटलंय हा लुक? आणि घरीच्या नाही, मी प्रोडक्शनच्या कपड्यांमध्ये चांगलाच दिसतो कायम. नाही, मी असे नाही, एक जीन्स 2-4 ठरलेलं कम्फर्टेबल आता कार्गो बिर्गो घेतलेत आणि टी शर्ट आता आहेत बरेच, पण जो वरती आहे तो उचलून चालायचा असा विषय असतो. पण इकडे मग असं चांगलं म्हणजे ब्लेझर असेल किंवा या गोष्टी घाता असे कपडे आहेत किंवा ते जे दुसरं डेनिमचं जॅकेट आहे माझे, तर ते जरा छान वाटतं, मला पण छान वाटतं, घरच्यांना पण छान वाटतं. तर बायकोचं पण असं म्हणणं की अरे बघ तुला दिसतं बरं, असे घालत जा कपडे, आणून ठेवलेत घरात ते घालत नाही, मग उपयोग काय, असं ते छान, पण त्यांना आवडतं. आज पण मी दुष्यंतच्या टीम मधून आली आहे जरा मस्त जॅकेट वगैरे घालून. नेक्स्ट पण सेम असं आहे माहितीये, ते ग्रीन जे आहे समृद्धीच्या कशाला कृष्णा बनून, म्हणजे ते असं सोजवळ येईल. सोजवळ कृष्णा बनून आणि सोजवळ समृद्धी नाही म्हणाली. कृष्णा म्हणाली. काय अग्री करते, ती समृद्धी नाही म्हणाली, पण काय ते कोणालाच मान्य नाही तर ठीक आहे बाबा तुमच्या. तिला प्रत्येक आमच्या आता त्या 2 पात्रांचं ऑनस्क्रीन रिलेशन जे काय आहे, तर त्याच्यामुळे आमचे निम्मे काय म्हणजे ऑलमोस्ट सगळेच सीन आमचे वादच घडत असतात किंवा आम्ही हे करत असतो. भांडायचं आहे किंवा ओ करा, तेव्हा तिला इतका आनंद होतो. एक आम्ही पहिलाच जो आमच्या भेटीचा सीन होता, पहिलाच सीन, त्याच्यात ते चिखलात आम्ही पडतोय वगैरे, तर आम्ही जवळजवळ 2 दिवस तो सीन शूट करत होतो आम्ही. ते त्याचं उडी मार, मग ते चिखलातनं पळ लोळ बिळ खूप काय 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 चालू होतं, ती गाडी उचलते चालव बिलो, आणि एवढं केल्यानंतर तिला अख्ख्या त्या 2 दिवसाच्या सिक्वेन्समध्ये सगळ्यात जास्त मजा कधी आली असेल, तेवढं करायला, हे मला खूप आवडतं. म्हणलं अरे मग 2 दिवस काय करतोय आपण, असं तिला तसे खूप आवडतं. त्रास येतो ना, मग ते सगळं उठतं मला सीन मध्ये काढता येतं, म्हणून मग मी असं ऍडिशन घेते. एवढं बोलायची गरज नाही, नेतोय म्या, हे सगळं बोलून घेते तेव्हा. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू.